लोकल ट्रेनमधील वादाची आणखी एक घटना समोर आली आहे। लोकल ट्रेनमध्ये सीटवरून झालेल्या वादातनं महिला प्रवाशांवर थेट पेपर स्प्रेचा मारा करण्याची घटना घडली। या घटनेमुळे लोकलच्या डब्यात भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। कल्याण सीएसटी जलद लोकलमध्ये ही घटना घडलेली आहे। डोंबिवली आणि कल्याणच्या महिला प्रवाशांमध्ये हा वाद झाला होता। दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला। त्यामुळे या प्रकरणामध्ये कोणतीही पोलीस तक्रार दाखल करण्यात आलेली नाही। पुन्हा एकदा जाऊयात, ओम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपूर्वी कशा पद्धतीने लोकल ट्रेनमध्ये एका तरुण मुलाचा खून झाला होता आणि त्यानंतर एक प्रकारचा धक्का खरं तर संपूर्ण मुंबईकरांना, दररोज प्रवास करणाऱ्यांना बसलेला होता। आता पुन्हा एकदा महिलांच्या डब्यामधून ही बातमी समोर येते आहे। श्रीकांत, लक्षावधी मुंबईकर दररोज लोकलचा प्रवास करतात आणि या लोकलमधून ते आपल्या इच्छित ठिकाणी जातात। परंतु या लोकल या खरं तर लाईफलाईनमध्येच आता कुठेतरी आयुष्यावर बेततील असे अनेक प्रसंग घडताना समोर येत आहेत। महिनाभरापूर्वी झालेली युवकाची हत्या आणि त्यानंतर सातत्यानं अंबरनाथ लोकलमधला प्रकार असेल किंवा कुर्ला स्टेशनच्या आसपास झालेली घटना असेल किंवा काल या सगळ्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यात झालेली जी काही हातापाई असेल, या सगळ्या गोष्टी पाहता कुठेतरी सर्वसामान्य माणसांचा पेशन्स कुठेतरी हा सुटत चालला, संयम सुटत चालला आणि त्यामुळेच कुठेतरी या घटना घडत आहेत असं बोललं जाते। अर्थात प्रशासनसुद्धा या सगळ्या संदर्भात आक्रमकपणे या सगळ्या गोष्टीमध्ये सक्रियपणे या सगळ्या गोष्टीमध्ये प्रशासनाने सुद्धा कारवाई करणं तितकंच गरजेचं आहे। परंतु कुठेतरी समुपदेशनाची सुद्धा आवश्यकता असल्याचं अनेक तज्ज्ञांनी म्हटलंय। आपण पाहिलं असेल की अंबरनाथ लोकलमधल्या जखमीला काल सायन हॉस्पिटलमध्ये सुद्धा भरती करण्यात आलं होतं। त्याची प्रकृती ही चिंताजनक होती, त्याला ICUमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं। त्यामुळे अशा पद्धतीचे जीवघेणे हल्ले सातत्यानं घडत असताना केवळ कायदेशीर कारवाई न करता या सगळ्या संदर्भात मानसिक समुपदेशन सुद्धा तितकंच गरजेचं आहे असं सुद्धा तज्ज्ञांनी म्हटलंय। त्यामुळे मुंबई लोकलमध्ये होणारे हल्ले आणि त्यावर प्रशासनाची कारवाई यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या उपाययोजना करणं तितकंच गरजेचं असल्याचं पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींमधून स्पष्ट होत आहे। निश्चितच, आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। तुर्तास धन्यवाद ओम या सविस्तर माहितीसाठी। तर गेल्या काही दिवसात मुंबई लोकलमध्ये मारामारी, प्रवाशांवरील हल्ले, महिलांच्या डब्यातले वाद आणि हत्या यासारख्या गंभीर घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या पार्श्वभूमीवर लोकलमधील सुरक्षेचा आढावा घेतला असता एक धक्कादायक बाब उघडकीस आली। लोकलच्या जनरल डब्यामध्ये CCTV आणि टॉकबॅक प्रणालीची मोठी कमतरता असल्याचं या पाहणीमध्ये दिसून आलेलं आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलमधील एकूण 2193 सर्वसाधारण डब्यांपैकी केवळ 225 डब्यांमध्येच CCTV कॅमेरे बसवलेले आहेत। म्हणजेच 89.74% जनरल डब्यांमध्ये अद्यापही CCTVची सुविधा उपलब्ध नाही आहे। त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीमध्ये गार्डशी थेट संपर्क साधण्यासाठी असलेली टॉकबॅक ही प्रणाली 93.34% जनरल डब्यांमध्ये उपलब्धच नाही आहे।